विद्यार्थी मित्र हो, मागील तासांना आपण राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, वैशिष्ट्ये, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आणि राष्ट्रीय उत्पन्न मापन करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी अशा विविध मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व याचा अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेला अर्थव्यवस्थेमध्ये किती महत्त्व आहे या मुद्द्याचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रीय उत्पन्न हा घटक देशाच्या आर्थिक विकास मापन करण्याचा एक महत्त्वाचा घटक ठरतो. म्हणजे त्याला आर्थिक विकासाचा निर्देशक किंवा निर्देशांक म्हणून देखील ओळखला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून देशाची प्रगती किती झालेली आहे याचं मोजमाप या ठिकाणी केलं जातं. जर देशातील राष्ट्रीय उत्पन्न कमी असेल तर त्यावरून तो देश मागासलेला आहे, देशामध्ये आर्थिक प्रगती झालेली नाही, देशाचा आर्थिक वृद्धी दर कमी आहे, देशामध्ये बेरोजगारी, दारिद्र्य, उपासमारी, औद्योगिक विकास, शेती विकास, सेवा क्षेत्राचा विकास कमी झालेला आहे, असे विविध निष्कर्ष या ठिकाणी या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवरून काढले जातात. तसेच जर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कमी असेल तर त्याचा परिणाम म्हणून देशाचं दरडोई उत्पन्न आहे, देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न आहे हे देखील कमी राहते. साहजिकच दरडोई उत्पन्न कमी याचा अर्थ देशातील लोकांचा उपभोग कमी राहतो आणि त्याचा परिणाम लोकांच्या राहणीमानावरती होतो. म्हणजेच राहणीमानाचा दर्जा देखील घसरलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही देशाच्या दृष्टिकोनातून किंवा अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि त्याचे महत्त्व आपल्याला विविध मुद्द्यांच्या आधारे देखील स्पष्ट करून सांगता येते. हे महत्त्व आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे सांगता येईल. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थव्यवस्थेला उपयुक्त. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती ही महत्त्वपूर्ण असलेली आढळून येते किंवा महत्त्वाची आहे. सध्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण भाग आहे किंवा महत्त्वपूर्ण भाग म्हणून तो ओळखला जातो. कारण राष्ट्रीय उत्पन्नाच्या माहितीच्या आधारे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो. म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कार्य कशी चाललेले आहेत, ती देशाला प्रगतीपथावरती नेणारे आहेत की त्यातून देशाची अधोगती होणारे आहे, याचा अभ्यास आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून करता येतो. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा भाग म्हणून तो ओळखला जातो. याला सामाजिक लेखाखाती म्हणून देखील ओळखले जाते. तर सामाजिक लेखाखाती म्हणजे काय, तर ही संघटनांच्या कृतीचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम भागधारकांद्वारे मापणे, परीक्षण करणे आणि अहवाल देण्याची प्रक्रिया आहे. म्हणजेच सामाजिक लेखाखाती यामध्ये देशातील एकूण उत्पन्न, उत्पादन आणि विविध वैयक्तिक स्तरावरील उत्पादने यांचे निष्कर्ष, तसेच उद्योगांचे उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणारे उत्पन्न या सर्वांसंदर्भातील माहिती या ठिकाणी सामाजिक लेखाखाती यामध्ये दिलेली असते किंवा त्याचा अहवाल या ठिकाणी दिला जातो. आणि या माहितीचा उपयोग देशाच्या सरकारला या ठिकाणी झालेला आढळून येतो. यावरून देशाच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेता येतो. देशाची आर्थिक प्रगती होते आहे की नाही किंवा ती का होत नाही आहे याचा अभ्यास करण्यासाठी देखील या सर्व घटकांचा किंवा सर्व माहितीचा उपयोग होतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेला देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आहे ही उपयुक्त असलेली आढळून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय धोरणे. राष्ट्रीय धोरणात राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती आधारभूत म्हणून उपयुक्त ठरते. जेव्हा देशाचं सरकार विविध धोरणांची आखणी करत असते, ही धोरणांची आखणी करत असताना त्यांना राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा आधार घ्यावा लागतो. या आधारावरतीच विविध धोरणं या ठिकाणी ठरवून देशाची प्रगती कशी करता येईल याचं नियोजन या ठिकाणी करावे लागते. या धोरणांमध्ये रोजगार धोरण, औद्योगिक धोरण,
कृषी धोरण म्हणजेच देशातील रोजगारामध्ये कशी वाढ घडवून आणावी, देशाचा औद्योगिक विकास वेगाने कसा साध्य करावा, कृषी क्षेत्राचा विकास कसा करावा या संदर्भातील विविध धोरणं आहेत. ही धोरणं शासनाला ठरवावी लागतात आणि हे ठरवत असताना देशातील सरकारला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची या ठिकाणी मदत होते. तसेच औद्योगिक उत्पादन, गुंतवणूक आणि बचत इत्यादीच्या वाढीसाठी यातून दिशा मिळते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून देशातील औद्योगिक उत्पादनामध्ये कशी वाढ करावी, कोणत्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुका कराव्यात, बचतीमध्ये वाढ करण्यासाठी कोणत्या प्रकारची धोरणं किंवा उपाययोजना कराव्यात, यासारखे उपाययोजना करण्यासाठी देखील राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आहे ती उपयुक्त ठरते. की या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून उत्पादन, गुंतवणूक आणि बचत यांना योग्य दिशा मिळण्यास किंवा योग्य दिशा त्यातून मिळते. तसेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची मदत आर्थिक प्रतिमानांची निर्मिती करण्यासाठी देखील होते. देशामध्ये आर्थिक प्रगती करण्यासाठी काही आर्थिक प्रतिमानं म्हणजेच आर्थिक नियम किंवा सिद्धांत या ठिकाणी तयार करावे लागतात आणि या सिद्धांताचा आधार घेऊन देशाची प्रगती साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातात. की यामध्ये गुंतवणूक प्रतिमान असेल, वृद्धी प्रतिमान असेल, अशा विविध प्रकारची प्रतिमानं तयार केली जातात आणि ही प्रतिमानं तयार करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारी ती उपयुक्त ठरते. की या प्रतिमानांचा आधार घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला एक योग्य दिशा देता येते किंवा योग्य मार्गावरती देऊन देशाची आर्थिक प्रगती वेगाने साध्य करता येते. तर अशी प्रतिमानं तयार करण्यासाठी देखील देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा आपल्या या ठिकाणी उपयोग झालेला आढळून येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्थिक नियोजन. देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी आणि देशातील विविध समस्या सोडवण्यासाठी आर्थिक नियोजन करणे आवश्यक असते आणि हे आर्थिक नियोजन करत असताना देशातील राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आहे या आकडेवारीचा उपयोग झालेला आढळून येतो. राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असलेली आकडेवारी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरते. या आकडेवारीत विविध साधनसामग्रीतून प्राप्त केलेले एकूण उत्पन्न, उत्पादन, बचत, उपभोग यांचा समावेश या ठिकाणी होतो आणि या आकडेवारीचा आधार घेऊन देशाची आर्थिक प्रगती कशी साध्य करावी किंवा ती प्रगती साध्य करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याचं नियोजन या ठिकाणी या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपल्याला करता येते. म्हणजे थोडक्यात आर्थिक नियोजन करण्यासाठी देखील आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आहे ती उपयुक्त ठरते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्थिक संशोधन. देशामध्ये अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावरती नेण्यासाठी आणि आर्थिक प्रगती वेगाने साध्य करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची संशोधन कार्य करावी लागतात आणि ही संशोधन कार्य करत असताना संशोधक व्यक्ती आहेत. त्यामध्ये अर्थशास्त्राचे संशोधक असतील, तज्ज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ व्यक्ती असतील तर यांच्याकडून ही संशोधन कार्य करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा वापर करून घेतला जातो. ते देशातील विविध माहितीचा वापर करतात आणि या माहितीचा वापर करून संशोधन कार्य करतात आणि त्यातून देशाची आर्थिक स्थिती कशी आहे या आर्थिक स्थिती त्या संशोधनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आता ही संशोधन कार्य करण्यासाठी संशोधक व्यक्तींना कच्चा माल, उत्पादन, उत्पन्न, बचत, उपभोग, रोजगार यासारखी जी आकडेवारी आहे या आकडेवारी त्यांना उपयुक्त ठरते. यासारख्या आकडेवारीचा आधार घेऊन विविध संशोधक व्यक्ती किंवा अर्थशास्त्रातील संशोधक व्यक्ती आहेत हे संशोधक व्यक्ती त्या क्षेत्रातील संशोधन कार्य करतात आणि त्या क्षेत्रामध्ये कसे बदल होत आहेत याचा अभ्यास करतात आणि त्यामध्ये चांगले बदल घडून येण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत हे देखील ते सुचवत असलेले आढळून येतात. म्हणजे एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक संशोधन करण्यासाठी जे अर्थशास्त्रज्ञ आहेत किंवा तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्या तज्ज्ञ व्यक्तींना देशातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची मदत होते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे राहणीमानाची तुलना. यामध्ये वेगवेगळ्या देशातील लोकांच्या राहणीमानाची तुलना करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग झालेला आढळतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या आधारे
आपण विविध देशातील लोकांचं राहणीमान कोणत्या प्रकारचं आहे याचा आपल्याला अभ्यास करता येतो. उदाहरणार्थ मग सांगायचं झालं तर भारत आणि अमेरिका या देशातील लोकांच्या राहणीमानाची तुलना करायची झाल्यास तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून तुलना करता येते. अमेरिका हा एक विकसित देश म्हणून ओळखला जातो. त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे. साहजिकच राष्ट्रीय उत्पन्न जास्त असल्याकारणाने तेथील लोकांचं दरडोई उत्पन्न देखील जास्त आहे आणि त्यामुळे त्या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उच्च आहे. तेथील लोक सधन आहेत. चांगल्या दर्जाचं राहणीमान ते जगत आहेत. म्हणजे चांगल्या दर्जाच्या घरामध्ये चांगल्या दर्जाच्या वस्तू त्या उपभोगत आहेत. म्हणजे एकंदरीत तेथील लोकांचं राहणीमान हे भारत देशातील लोकांच्या राहणीमानाच्या तुलनेत उच्च दर्जाचं असले आढळून येतं. या तुलनेत भारत हा विकसनशील देश आहे आणि विकसनशील देश असल्याकारणाने भारत देशातील राष्ट्रीय उत्पन्न आहे कमी आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न कमी असल्याकारणाने देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न देखील कमी आहे आणि दरडोई उत्पन्न कमी असल्याकारणाने देशातील लोकांचं राहणीमान आहे हे निकृष्ट दर्जाचं आढळून येतं. देशातील बरीचशी लोकसंख्या आहे ही हलक्या दर्जाचं राहणीमान जगत असले आढळून येते. म्हणजे या लोकांचा निवारा, त्यांच्या उपभोगाचे पदार्थ आणि इतर गोष्टी आहेत ह्या निकृष्ट किंवा हलक्या दर्जाच्या असलेल्या आढळून येतात. साहजिकच भारत देशातील लोकांचं राहणीमान आणि अमेरिका देशातील लोकांचं राहणीमान याची तुलना जर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून केली तर त्या तुलनेत भारतातील लोकांचं राहणीमान हे निकृष्ट असलेले आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीने राहणीमानाची तुलना करण्यासाठी विविध देशातील लोकांच्या आणि विविध कालखंडातील लोकांच्या राहणीमानाची तुलना करण्यासाठी आपल्या देशातील राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आहे ही आकडेवारी या ठिकाणी उपयुक्त असलेली आढळून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उत्पन्नाचे वितरण. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपणास देशातील उत्पन्नाचे वितरणाबद्दल माहिती मिळवता येते. म्हणजे देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे या राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण समाजातील विविध घटकांमध्ये कसे झालेले आहे याचा अभ्यास आपल्याला या आकडेवारीवरून करता येतो. राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पन्नाचे जे 4 घटक आहेत म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 घटकांना मिळणारा जो मोबदला आहे तो म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा यातून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न बनलेलं असतं. या सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याच्या बेरजेतून राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला प्राप्त होते. तर हे राष्ट्रीय उत्पन्न आहे हे राष्ट्रीय उत्पन्न या उत्पादन घटकांमध्ये कसे वितरित झालेले आहे आणि त्यातून समाजातील विविध घटकांमध्ये असणारी जी काही तफावत आहे ही तफावत आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून अभ्यासता येते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा यांच्याशी संबंधित माहितीतून आपणास समाजातील विविध घटकांमध्ये असणारी तफावत आपल्याला लक्षात येते. जर राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण समाजातील विविध घटकांमध्ये योग्य प्रमाणात झालं नाही किंवा विषम पद्धतीने झाले तर त्यातून समाजातील एक विशिष्ट घटक आहे किंवा वर्ग आहे या वर्गाकडे राष्ट्रीय उत्पन्नाचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. देशातील मोठा वर्ग आहे किंवा देशातील एकूण लोकसंख्येपैकी जो जास्तीची लोकसंख्या आहे ही मागासलेली असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जर अशा विषम पद्धतीने जर वितरित झालं तर त्याचा परिणाम देशातील लोकांवरती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होतो आणि हे सर्व अभ्यासण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आहे ही उपयुक्त ठरते. म्हणून उत्पन्नाचे वितरण याचा अभ्यास करण्यासाठी देखील राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा आपल्याला उपयोग होतो. तर अशा विविध क्षेत्रातील किंवा अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आहे ती उपयुक्त ठरते. तर अशा पद्धतीने आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व या मुद्द्याचा अभ्यास आपण केलेला आहे.